नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलेला आहे। साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांचा राऊतांनी समाचार घेतला। गोऱ्हे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या, मात्र जाताना घाण करून गेल्या असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे। पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही। नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलेला आहे। साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांचा राऊतांनी समाचार घेतला। गोऱ्हे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या, मात्र जाताना घाण करून गेल्या असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे। पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही। नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलेला आहे। साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांचा राऊतांनी समाचार घेतला। गोऱ्हे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या, मात्र जाताना घाण करून गेल्या असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे। पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही। नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलेला आहे। साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांचा राऊतांनी समाचार घेतला। गोऱ्हे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या, मात्र जाताना घाण करून गेल्या असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही।
मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही. आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून. त्यांच्याकडून धमक्या देऊन कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटली आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले. आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलंय. कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही, उगाच आणखीन त्यांच्यावर आरोप करायचे नाही. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. ही त्यांची विकृती आहे, विकृत आहे. ती बाई नाही, ती बाई माणूस आहे. तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एका बाईला निर्लज्ज म्हणतोस, लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना, त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना. म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका. महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही.